लाधलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः या कुंदेन्तु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवे सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा मनोजवं मारुततुल्यवेगं प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगदवंद्य जगद्गुरु सदेह वैकुंठ गमन करणारे पंचमवेद निर्माते वैराग्यस्य परामूर्तीम देहुक्षेत्र निवासी असणारे तुकोबाराय यांचा हा सर्वांच्या परिचयाचा पाठातील असणारा हा अभंग या अभंगामध्ये तुकोबाराय संतांच्या उपकारात संतांनी या समाजावर केलेल्या उपकाराचं वर्णन करतात विठ्ठल 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 कीर्तनाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय यांच्या 728व्या समाधी सोहळ्यानिमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा तसंच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था येथे हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये मला आज चौथ्या दिवसाची सेवा करण्याची आज्ञा दादांनी केली की आज तू कीर्तन सेवा करावी तर मग ती सेवा येथे मी करण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल विठ्ठल सेवेसाठी जमलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे गायनाचार्य संगीत विशारद बद्रीनाथ महाराज थोरात हे इथं सेवेसाठी उपस्थित आहेत तसेच आमचे परम मित्र असणारे मृदंगावरती जे बसलेले आहेत बसलेले म्हणजे मृदंगाच्या बाजूला बसलेले बरं का मृदंग वाजवण्यासाठी जे बसलेले आहेत तर विकास दादा बेलुकर यांचे शिष्य असणारे चक्रधर महाराज गलधर हे साथी साथी आहेत तसेच आमचे गुरुबंधू असणारे अंकुश महाराज मोहिते हे सुद्धा येथे आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो तसेच आपले सर्व संस्थेतील गुणीजन वारकरी मंडळी आपल्या संस्थेतील गुरुबंधू मंडळी कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि तसेच गावाकडून तुम्ही आलेले सर्व भाविक मंडळी विशेष करून समाधी सोहळ्यासाठी आलेले गावाकडे आता भरपूर काम चालू आहेत पण काम धंदा सोडून सुद्धा तुम्ही काय इथे समाधी सोहळ्यासाठी आलात बरं तुम्ही आलात ना तर हे देवाला आवडतं बरं का कारण की भगवंतच म्हणतात की यात्रे अलंकापुरा येते ते आवडते विठ्ठला की जे आळंदीमध्ये यात्रेसाठी येतात ना ते भगवंताला आवडतात बरं आळंदीमध्ये आल्यानंतर इथलं विशेष महत्व काय आहे माहितीये का की ज्ञानोबारायांकडे जातो आपण समाधीचं दर्शन घेतो तर समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला काय होतं तर एक अभंग आहे त्यामध्ये असं म्हटलंय की मुक्ती भक्ती मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञान देवा म्हणजे ज्ञानोबारायांची समाधी जर पाहिली आपल्याला तर भक्ती मुक्ती आणि रिद्धी सिद्धी प्राप्त होती असं या क्षेत्राचा महिमा आहे आणि
आणि या क्षेत्राच्या महिमा असल्यामुळे सर्व वारकरी मंडळी येथे जमतात. वारकरी जमतात यामध्ये नवल नाही. तर 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, सिद्ध देव विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गाहुनी देव करीता ते. या समयाला देव सुद्धा या ठिकाणी असतात. असा असणारा या क्षेत्राचा महिमा आणि या महिमा असल्यामुळे वारकरी मंडळी येथे मोठ्या आनंदाने 8 दिवस येथे येऊन उत्साहामध्ये या सामील सहभागी होतात. तर आलेल्या सर्व भाविक मंडळींना मी सुद्धा एक काय करतो तर धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार, की बाबा काय सांगावे संतांचे उपकार. या समाजावरती संतांचे उपकार किती आहे काय सांगावे. तर काय सांगतात महाराज, काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकार काय सांगावे यासाठी माझी काय तर वाणी सुद्धा अपुरी. ज्या तुकोबारायांनी 4000 अभंग गाथ्यामध्ये लिहिले ते तुकोबाराय म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार. पण काहीतरी सांगा म्हटल्यानंतर तुकोबाराय म्हणतात की मज निरंतर जागविती. ते संत महात्मे काय करतात तर मज मला किंवा या समाजाला काय करतात तर निरंतर जागविण्याचं ते कार्य करतात. बरं हे कार्य करत असल्यामुळे त्यांचा काय आहे समाजावरती फार मोठा उपकार आहे. माझ्यावरती सुद्धा मोठा उपकार आहे. आणि हा उपकार असल्यामुळे की त्यांना काय द्यावं काय द्यावे त्याचे व्हावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा. या संत महात्म्यांना माझा जीव जरी त्यांच्या चरणावरती ठेवला तरी तो सुद्धा काय आहे कमी आहे. पर संत महात्मे आणखीन काय करतात हो तर सहज बोलणे हित उपदेश. सहज ते बोलतात आणि हिताचं बोलतात. संत महात्मे सहज बोलतात तरी काय होतं आपलं हित होतं. पण आपण सहज जरी बोललो ना महाराज तरी भांडणं लागतात एकमेकांमध्ये. म्हणजे हे आपलं बोलण्याचं. आणि संत महात्मे जे बोलतात ते काय बोलतात तर हिताचं बोलतात. आणि त्यांच्या बोलण्याने आपलं काय होतं तर हित होतं. बरं हित सहज बोलण्याने होतं. पण काही साधक मंडळी कशी आहे की ज्यांना सांगून थोडं सांगून जमत नाही त्यांना काय करावे लागते भरपूर सायास करावे लागते. आता आमच्याकडे संस्था आहे विद्यार्थी आहेत तर काही मुलांना काय होतं मृदंग म्हणा किंवा गायन म्हणा लवकर प्राप्त होत नाही. मग त्यांना जसं कष्ट करावे लागते त्यांच्यासाठी जरा वेळ द्यावा लागतो. मग तसं तुकोबाराय म्हणतात की संत महात्मे सहज पण उपदेश करतात आणि ज्यांना जमलं नाही त्यांच्यासाठी काय करतात की सायास करतात. सायास करून ते काय करतात शिकवतात. बर मग तुकोबारायांकडे साधक मंडळी गेली. बर ते म्हणतात की सहज संत बोलतात ते काय करतात तर शिकवतात. मग साधकाविषयी संतांची भावना कशी आहे बुवा तर तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. की साधकाविषयी संतांची भावना कशी आहे की ज्याप्रमाणे गायीची भावना आहे तिच्या वासराविषयी तिची भावना आहे काय तिचं प्रेम आहे त्या वासराविषयी. तसं संतांचं वात्सल्य या साधकाविषयी या समाजाविषयी आहेत. आणि ते काय करतात तर निरंतर या समाजाला सांभाळण्याचं कार्य करतात. विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. थोडं यावरती सविस्तर चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. प्रस्तुत अभंग तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार. वर्णन करणारे कोण आहेत संत आहेत. वर्णन कोणाचं करतायत तर संतांचं वर्णन करतायत. बघा संतच हे संतांचं वर्णन करू शकतात. कारण की संत महात्मे हे कसे आहेत तर अलौकिक आहे. असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे संत आहेत. त्यांचा असणारा हा भरपूर मोठा असा संतांचा काय आहे तर अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येथे
दुधड जरी झाली म्हैस गाय बहु दुधड जरी झाली म्हैस गाय बहु दुधड जरी झाली म्हैस गाय संताचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही आता तुकोबाराय म्हणतात की संतांचा महिमा तो कसा आहे बहुदुर्गम आहे त्यांचं वर्णन कोण करू शकतात तर संतच संतांचं वर्णन करू शकतात इथे शाब्दिकांचे काम इथे नाही की संतच संतांचा महिमा वर्णन करू शकतात असे अलौकिक असणारे संत त्यांचा अधिकार कसा आहे तर खूप मोठा त्यांचा अधिकार आहे पण संतांचा अधिकार जेवढा मोठा आहे तेवढे त्यांच्यापाशी दया नम्रता समाजाविषयी असणारी कल्याणाची भावना ही संतांकडे आहे संतांकडे जर आपण गेलो तर ते आपल्यावर दया करतात संतांकडे जर आपण गेलो तर ते आपल्यावर प्रेम करतात संतांकडे जर आपण त्यांच्याकडे गेलो तर ते काय करतात आपलं कल्याण करतात एक ठिकाणी म्हणले की जगाच्या कल्याणा संताच्या विभूती इह कष्टविती परोपकारे की संतांचं जे जीवन आहे ना ते जगाच्या कल्याणाकरिताच आहे जगाचं कल्याण व्हावं हीच संतांची भावना आहे आणि संतांची परोपकाराची भावना जग कल्याणाची भावना जी आहे तीच तुकोबाराय या अभंगामध्ये काय करतात तर वर्णन करतायत काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार सांगो आता संतांचे उपकार माझा निरंतर दागविती माझा निरंतर दागविती तुकोबाराय म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार संतांचे उपकार काय सांगू संतांचे या जगतावर किती उपकार आहेत बरं संतांचेच उपकार आहे का या जगतावरती तर उपकारासाठी भगवंताने आणखीन पण काही निर्माण केलेलं आहे असं एक शास्त्रामध्ये श्लोक आलेला आहे की रविश्चंद्र घना वृक्षहा नदी गावश्च सज्जना येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता की भगवंताने या जगतामध्ये उपकारासाठी भरपूर काही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत त्यामध्ये रवी चंद्र घन म्हणजे मेघ वृक्ष नदी गाय आणि सज्जन संत एवढे हे उपकारासाठी भगवंताने काय केलेले आहे तर निर्माण केलेले आहेत बघा पहिला आहे रवी रवी म्हणजे सूर्य सूर्याचा काय उपकार आहे हो आपल्यावरती काय उपकार आहे सूर्याचा तर ज्ञानोबाराय म्हणतात की श्रियेचे रावळे उघडीत जगाचे अंध फेडीत आणि निघे जैसा भास्वत प्रदक्षिणे सूर्य काय करतो की सकाळी उदयाला येतो आणि उदयाला आल्यानंतर जगाला काय करतो तर अंधकारातून नष्ट करतो अंधकार रहित या जगताला बनवतो बरं आपल्याला एवढा प्रकाश सूर्य देतो तर त्या मोबदल्यात आपल्याकडून काय घेतोय का काहीच घेत नाही आपण आता लाईट वापरतोय लाईटचं काय होतं आपल्याला महिन्याच्या 1 तारखेला लाईट बिल येते परंतु सूर्य आपल्याला काही मागतोय का तर नाही पण सूर्याला सुद्धा आपण काहीतरी दिलं पाहिजे त्याचा आपल्यावर उपकार आहे ना तर शास्त्र सांगतं की त्याला आपण रोज अर्घ्य दिलं पाहिजे सूर्याला आपण रोज अर्घ्य दिले पाहिजे त्याच्या उपकारातून उतराई होण्याचं हे एक साधन सांगितलंय मग सूर्याचा काय आहे आपल्यावर उपकार आहे दुसरं सांगितलंय की चंद्राचा आपल्यावर काय उपकार आहे चंद्र काय करतो माहितीये की आपल्या शेतामध्ये जे आपण जे धान्य पेरलंय किंवा वनस्पती आहे या म्हणजे तो काय करतो रस भरण्याचं कार्य करतो वनस्पतीमध्ये रस भरल्यानंतरच आपले काय होतं तर रोग आपल्या शरीरात जे रोग झालेले आहे ते काय होतात निघून जातात ते रोग आणि त्या वनस्पतीमध्ये ते रस भरण्याचं कार्य केल्यामुळे ते काय होतात तर रस भरण्याचं कार्य केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आलेले जे काही रोग आहे त्या वनस्पतीमुळे निघून जातात परंतु हे जे कार्य आहे हे कार्य कशाचं आहे तर चंद्राचं आहे याच्यानंतर सांगतात की घन पाऊस जो आहे पाऊस पडतो आपल्या शेतामध्ये परंतु हे पाडण्याचं कार्य कोण करतं तर ढग करता बघा मेघ
आणि आपल्या शेतामध्ये ती पाडतात आणि आपलं जीवन सुद्धा कशावर अवलंबून आहे हो? तर पाण्यावरच आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकतो का? नाही जगू शकत. पाण्याशिवाय कोणीही जगू शकत नाही, कारण की पाणी हे जीवन सांगितलंय. म्हणून पाण्याचा, मेघाचा सुद्धा आपल्या जीवनावर काय आहे तर उपकार आहेत. त्याच्यानंतर सांगतात की वृक्षाचा सुद्धा आपल्या जीवनावर काय आहे, समाजाच्या जीवनावर मोठा उपकार सांगितलाय. काय? कारण की बघा, वृक्ष जे आहेत का खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकाची सावली दे वृक्ष जैसा. म्हणजे एखाद्याने झाड लावलंय आणि दुसरा त्याला तोडायला गेला, तर तोडता तोडता समज त्याला थकला, तो तर थकल्यानंतर काय करतो, त्याच झाडाच्या सावलीत बसतो. तर मग वृक्ष म्हणतो का त्याला की तू इथून उठून जा, तू मला तोडलंय, तू मला तोडतोय, तर तू इथून निघून जा, असं म्हणतो का वृक्ष? नाही म्हणत. ज्याने पाणी घातलं त्यालाही तो काय करतो, सावलीच देतो. आणि जो तोडाला येतो त्याला सुद्धा काय करतो, तो सावलीच देतो. म्हणजे वृक्षाच्या जीवनातला हा काय आहे, परोपकार आहे. वृक्ष देताना काय देतो, फळे देतो, फुले देतो. म्हणून वृक्षाचा सुद्धा या जीवनावरती काय सांगितलाय, परोपकार सांगितलाय. आणि त्याच्यानंतर आहे गाय. गायीचा सुद्धा आपल्या जीवनावरती उपकार आहे. बघा काय करते गाय, तर दूध आपल्याला देते. पवित्र अमृत असणारं दूध जे आहे ते आपल्याला गाय देते. आणि गायीच्या शेणामधून सुद्धा काय आपण सारवतो. गायीचं जे शेण आहे ते सुद्धा पवित्र सांगितलंय. गायीचं जे गोमूत्र आहे ते सुद्धा पवित्र सांगितलंय. म्हणजे अशी असणारी जी गोमाता आहे ती सुद्धा काय करते, आपल्यावरती उपकार करते. आणि त्याच्यानंतर सांगितलंय की नदीचा सुद्धा आपल्या जीवनावर काय आहे, उपकार आहे. परोपकाराय वहंती नद्या. नदी पहा हिमालयावर उगम पावते आणि जात असताना त्याचं जाणं कुठं आहे, तर समुद्राकडे जाणं आहे. पण जात असताना काय करते हो, परोपकार करत जाते. जंगलामधून जाताना पशु पक्ष्यांना पाणी देते, झाडांना पाणी देते. आणि ती गंगा जी आहे ती आपल्या जीवनातलं सुद्धा पाप घालवण्याचं कार्य करते. गंगेमध्ये आपण स्नान केल्यानंतर काय होतं, आपल्या जीवनातले पाप नाहीसे होतात. बरं, पंढरपूरला जर आपण गेलो तिथं काय आहे, चंद्रभागा आहे. तर तिथलं असं वैशिष्ट्य सांगितलंय की चंद्रभागा डोळा देखलिया, काय अवघेच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. म्हणजे चंद्रभागेचं आपण नुसतं बघितलं चंद्रभागेला तरी काय होतं, अवघे तीर्थ घडवते ती. सगळे तीर्थ घडवण्याचं सामर्थ्य चंद्रभागेमध्ये सांगितलंय. गंगेचा आपण जर वाचेने सुद्धा म्हटलं, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाय भंगा. म्हणजे आपल्या जीवनातले दोष घालवण्याचं कार्य वाचेने म्हटल्यामुळे सुद्धा काय करते, गंगा कार्य करते आपल्यावर. मग हा असणारा नदीचा, गंगेचा काय आहे, आपल्या जीवनावरती उपकार सांगितलाय. आणि त्याच्यानंतर शेवटचा उपकार जो सांगितलाय तो काय आहे, तर संतांचा आपल्या जीवनावरती सांगितलाय उपकार. संतांचा उपकार सांगितलाय की तुकोबाराय म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे किती उपकार आहे हो, तर उत्तरार्धामध्ये म्हणतात की मज निरंतर जागविती. मला काय करतात, ते निरंतर जागविण्याचं कार्य करतात, समाजाला निरंतर जागविण्याचं कार्य करतात. बघा काकड्यामध्ये म्हटलंय काय, उठा जागे भारे आता, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. हा भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी देवा माता. चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या. धनदार पुत्र जन, बंधु सोय रे पेशून. धनदार पुत्र जन, बंधु सोय रे पेशून. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे भवचरणी ठेवा माथा. चरणी व्यथा जन्माच्या. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा,
चुकवी व्यथा जन्माच्या संत महात्मे हे काय करतात तर जागवण्याचं कार्य करतात उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या जर व्यथा तुम्हाला घालवायच्या असेल तर काय करा पंढरीनाथाचं स्मरण करा पांडुरंगाचं स्मरण करा हे जागवण्याचं कार्य कोण करत असेल तर संत महात्मे करतात बघा संत महात्मे जे जागवतात तर ते आपल्याला आपण तर सध्याला जागे आहे पण संत महात्मे जागवतात ते कसे जागवतात तर स्वरूपाच्या ठिकाणी असलेलं जे अज्ञान आहे स्वतःच्या ठिकाणी जे असलेलं अज्ञान आहे ते अज्ञान घालवून जीवाचा शिवापर्यंत जो प्रवास आहे तो संत महात्मे काय करून देतात म्हणून संतांचं हे जे जागवणं आहे हे स्वरूपाविषयी जागवणं आहे आणि हे स्वरूपाविषयी जागवणं असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात की यांचा मी काय आहे उपकारी आहे आणि हा उपकार त्यांचा माझ्यावर असल्यामुळे त्यांना काय द्यावं असं तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या काय द्यावे त्यासी भावे उतराई 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 ठेवितो हा पायी जीव थोडा ठेवितो हा पायी जीव थोडा काय द्यावे त्यासी भावे उतराई 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 ठेवितो हा पायी जीव थोडा ठेवितो हा पायी जीव थोडा काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा ठेवितो हा पायी जीव थोडा संतांचे माझ्या जीवनावर असणारे अगणित उपकार आणि त्या उपकारातून उतराई होण्यासाठी तुकोबाराय म्हणतात की संतांना काय द्यावं बाबा की त्यांना माझा जीव जरी दिला तरी तो सुद्धा काय आहे कमी आहे आपल्या जीवनामध्ये 3 प्रकारचे उपकार महत्वाचे सांगितले आणि त्याच्यामधून आपण उतराई सुद्धा होऊ शकत नाही असं वर्णन आलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये आई वडिलांचे उपकार देवाचे उपकार आणि संतांचे उपकार हे तीन जे उपकार आहे यामधून आपण उतराई होऊ शकत नाही त्यांचं ऋण आपण फेडू शकत नाही किती जरी आपण सायास केले किती जरी कष्ट केले तरी त्यांचे उपकार आपण काय करू शकत नाही तर फेडू शकत नाही आई वडिलांचे उपकार बघा आई आपल्याला 9 महिने उदरामध्ये वाढवते पण तिचे जे हे उपकार आहेत हे उपकार आपण काय करू शकत नाही तर फेडू शकत नाही बघा दुसरे उपकार सांगितले की देवाचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत काय उपकार आहे हो दिले इंद्रिय हात पाय कान हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन मुख बोलाया वचन जेने जोडसी नारायण जने तू जोडसी नारायण नासे जीव पण भय रोग नाही दिन भिन भव रोग नासे जीव पण भव रोग नाही जीवशीन भव रोग परवे झाले आलो या देशा परवे झालो आलो या देशा
बरवे झालो आलो या दिशा बरवे झालो आलो या दिशा देवाचे उपकार आहे बघा. दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपन भवरोग. की म्हणतात की भगवंताने काय इतके सुंदर हात पाय नाक डोळे भगवंताने दिले. कशासाठी दिले हो? भगवंताला वाटलं की आता समज एवढी सृष्टी भगवंताने निर्माण केलेली आहे. पशु पक्षी जलचर पाण्यातले मासे म्हणा जलचर पुन्हा जमिनीवरचे प्राणी सगळे निर्माण केले भगवंताने. परंतु यामध्ये भगवंताचं नामस्मरण करणारं कोणीच नाही. म्हणून भगवंताने काय केलं तर हा नरदेह निर्माण केला की भगवंताला वाटलं हा तरी आपल्याला काय होईल शरण येईन आपलं भजन करेन. यासाठी भगवंताने हा काय केलाय नरदेह दिलाय बघा. देवे दिला देह देवे दिला देह भजना गोमटा देवे दिला देह देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह दिला देह देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह देवे दिला देह भजन गोमाता गोया झाला भाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा गोया झाला भाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह देवे दिला देह भजन गोमटा आ देवे दिला देह देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भगवंताने दिलेलं हा इतकं सुंदर शरीर आहे. हे कशासाठी दिलं हो तर भजनासाठी दिलेलं आहे. परंतु आपण भजन करतो का तर नाही करत. भगवंताचं भजन कलियुगामध्ये तर नामस्मरणाला खूप महत्व सांगितलेलं आहे बघा. कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं तर कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देन भेटी. की 4 युगाचं महात्म्य सांगत असताना सांगितलंय की सतयुगामध्ये काय होती तर पूजेला फार महत्व होतं. त्रेतायुगामध्ये यज्ञाला महत्व होतं. द्वापार युगामध्ये आणि कलियुगामध्ये नामस्मरणाला महत्व सांगितले. द्वापार युगातलं काही लक्षात येणार. कलियुगामध्ये भगवंताच्या नामस्मरणाला महत्व सांगितलेलं आहे. म्हणजे भगवंताचं नामस्मरण केल्याने भगवंत काय करतात तर स्वतः भेट देतात. यासाठी भगवंताने हा काय केला नरदेह आपल्याला दिलेला आहे. हा असणारा देवाचा काय आहे तर आपल्या जीवनावर आहे उपकार आहे. तर या उपकारातून सुद्धा आपण काय होऊ शकत नाही तर उतराई होऊ शकत नाही. आणि तिसरा उपकार सांगतात की संतांचा जो उपकार आहे या उपकारातून सुद्धा आपल्याला उतराई होता येत नाही. एकदा रामायणामध्ये सांगतात की रावण वध झाल्यानंतर भगवान परमात्मा अयोध्येला आले आणि अयोध्येला आल्यानंतर सर्वांनी जे कार्य केलं या कार्याच्या मोबदल्यात भगवंत काय करत होते सगळ्यांना पुरस्कार देत होते. सगळ्यांचं काय करत होते तर स्वागत करत होते. सर्वांना काहीतरी भेटवस्तू देत होते. आणि मग त्याची यादीच बनवली होती भगवंताने सर्वांना काहीतरी द्यायचंय. आणि या यादी जी बनवली ती सीता माता वाचत होत्या. आणि त्या वाचताना त्यांच्या असं लक्षात आलं की यामध्ये हनुमंतरायाचं नाव कुठेच दिसत नाही. हनुमंतरायाचं नाव कुठेच दिसत नाही म्हटल्यावर त्यांना प्रश्न पडला की बाबा हनुमंतरायाचं नाव यामध्ये कसं काय नाही. मग त्या देवाला विचारतात की देवा यामध्ये हनुमंतरायाचं नाव कुठेच नाही.
तर रामप्रभू म्हणतात की हनुमंतरायांचे उपकार माझ्यावर इतके मोठे आहेत की त्यांना काय द्यावं, त्यांना माझा जीव जरी दिला तर तो सुद्धा काय आहे, कमी आहे. म्हणून काही माणसांचे जे उपकार आहेत त्यातून उतराई जर नाही होता आलं तरी ते उपकार आपल्या ध्यानामध्ये आपल्या डोक्यावर ते काय ठेवले पाहिजे, तर सदा आपल्या आठवणीत ठेवले पाहिजे की यांचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहे. असं आपण आपल्या जीवनामध्ये त्यांचे उपकार जरी आपल्याकडून फेडता नाही आले तरी त्यांच्या उपकाराची काय आपण जाणीव ठेवली पाहिजे. आणि मग तेच तुकोबाराय म्हणतात की काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. त्यांच्या पुढे हा जीव जरी ठेवला तो सुद्धा काय आहे, कमी आहे. आणि असे असणारे संत महात्मे त्यांचं वर्णन करताना तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, सहज बोलणे हित उपदेश, 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 करोनी सायास शिकविती, करोनी सायास शिकविती, काय द्यावे त्यासे भावे उतराई, काय द्यावे त्यासे भावे उतराई, बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती, करोनी सायास शिकविती, सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती, करोनी सायास शिकविती. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. संतांचं बोलणं जे काय आहे सहज बोलतात संत महात्मे, पण त्यामधून सुद्धा या समाजाचं हित व्हावं, हित होईल असं ते बोलतात. बरं त्यांनी ठरवून जरी ते बोलले नाही तरी सुद्धा समाजाचं हित होतं. कसं एका गावामध्ये काय झालं, एक महात्मे गेले आणि गेल्यानंतर मारुतीच्या पारावर बसले. बघा बसलेले असताना त्या गावातील मंडळी त्यांच्या दर्शनासाठी रांगेला लागली. रांगेला लागल्यानंतर त्यामध्ये एक असा साधारण व्यक्ती तो सुद्धा त्या रांगेमध्ये काय नंबराला लागला. बघा आणि साधूच्या दर्शन बारीला लागला आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर दर्शन घेताना तो काय म्हणतो की साधू महाराज की माझ्यावरती काहीतरी कृपा करा, माझं भलं होईन असं मला काहीतरी सांगा म्हणे. तर संत त्यांना वाटलं की हा महात्मा काय करणार, याला आपण समज नामस्मरण सांगितलं, नामस्मरण काय करेल, पण त्याला एक नियम सांगतात ते म्हणतात की तू काय कर, सकाळी उठला ना कुंभाराचं तोंड पाहत जा म्हणे आणि कुंभाराचं तोंड पाहूनच जेवण करायचं, हा नियम कर म्हणे. तर मग त्याने ते लक्षात ठेवला आणि तो त्याचा रोजचा नियम तो चालू झाला. सकाळी उठायचं, कुंभाराचं काय करायचं, तोंड बघायचं आणि नंतर जेवण करायचं, नंतर जे काही आपलं कार्य असेल ते करायचं. रोजचा त्याचा हा नियम 6 महिने तो नियम करत होता. 6 महिन्यानंतर काय झालं की तो गेला कुंभाराचं तोंड पाहण्याकरता त्याच्या घरी, परंतु त्या दिवशी कुंभार काही घरी नव्हता. कुंभार कुठे गेला होता, त्याचं काम आहे आता रोज कुंभाराचं मडकी घडवण्याचं. मग ते मडकी घडवण्यासाठी तो माती आणण्यासाठी गेला होता. माती आणण्यासाठी गेलेला असल्यामुळे पण याच्याकडे काय होत नव्हता, तर वेळ नव्हता, याला आज बाहेर गावी जायचं होतं. पण नियम कसा मोडू, संतांनी जे सांगितलेलं वाक्य आहे याचा नियम जो आहे तो संतांनी सांगितलेला नियम आपण काय केला पाहिजे, तर पूर्ण केला पाहिजे. म्हणून त्याने काय केलं, तो जिथं कुंभार माती आणण्यासाठी जातो तिथे तो गेला
गेल्यानंतर असा लांबच कुंभार जिथं गड्ड खंदत होता लांबूनच तो त्यांना हाका मारतो, ओ कुंभार दादा, कुंभार दादा, ओ कुंभार दादा. असं हाका मारल्यानंतर कुंभार दादा असं वर बघतात. वर बघितल्यानंतर काय होतं, हा म्हणतो बघितलं बघितलं आणि त्याच्या आनंदामध्ये पाठीमागं फिरतो. पाठीमागं फिरल्यानंतर त्या काय होतं, तो कुंभार जो गड्ड खणत असतो त्यामध्ये काय होतं, त्याला नाही का 4 सोन्याच्या मोहराच्या हंडे सापडतात बघा. 4 सोन्याच्या मोहराने भरलेले, गच्च भरलेले काय हंडे त्याला सापडलेले असतात. आणि मग हा ओरडल्यानंतर बघितलं बघितलं असं तो म्हणतो, पण त्या कुंभाराला असं वाटतं की याने काय हे सोनंच बघितलं. आणि मग कुंभार त्याच्या पाठीमागे लागतो, पण हा समोर त्याच्या आनंदामध्ये चाललेला असतो. मग कुंभार त्याला बोलवून घेतो आणि तो म्हणतो बघितलं बघितलं. तर मग कुंभार म्हणतो की याबाबत कुणाला सांगू नको, तू काय जे बघितलं ते कुणाला सांगू नको. तर ते म्हणतो काय बघितलं, तर तो म्हणतो की कुंभार म्हणतो की तुझे सोन्याचे मोहराचे हंडे बघितले ना. ते म्हणतो बाबा मी नाही बघितले, पण कुंभाराने त्याला सांगितलं ना की काय सोन्याच्या हंडे तू बघितले. मग तो म्हणतो की आता याबाबत गावात चर्चा करू नको, हे काय करू आपण दोघं निम्म निम्म घेऊ. म्हणजे संत सहज बोलले काय की तू फक्त कुंभाराचं तोंड बघ. 6 महिने त्यांनी हा नियम केला. त्यांच्या सहज बोलण्याने काय हो, याला 2 सोन्याचे भरलेले हंडे मिळाले. म्हणजे संत सहज बोलतात, पण सहज बोलण्याने काय होतं तर हित होतं. असंच जुना काळ होता आणि जुन्या काळामध्ये एक राजा त्याच्या नगरामध्ये काय करतो तर वेश बदलून काय नगराच्या असं पाहणी करण्यासाठी निघालेला असतो. निघालेले असताना एका नदीच्या काठावर जातो. नदीच्या काठावर एक संत बसलेले असते. संत बसलेले असतात आणि ते त्यांचं चिंतन करत असतात. पण आणि त्यांच्या समोर एक बगळा एका खडकावर बसलेला असतो आणि तो काय करतो, आपली चोच पाण्यात बुडवतो आणि दगडावर घासतो. त्याचा हा प्रक्रिया चालू असते बगड्याची. मग हे बघत असताना संत महात्मे सहज त्याच्याकडे बघतात आणि एक वाक्य बोलतात, घिस घिस घिसावे, घिस घिस घिसावे, ऊपर लगावे पाणी आणि तेरे अंदर की बात मैंने जानी. मग हे वाक्य बोलत असताना तो राजा त्या साधूच्या पाठीमागून चाललेला असतो. वेश बदललेला असतो त्यामुळे राजा म्हणून वाटत नाही, पण हे वाक्य त्या राजाच्या कानावर पडतं. संतांचं वाक्य आहे आणि मग त्याला वाटतं काहीतरी नवीन वाटतं. घिस घिस घिसावे, घिस घिस घिसावे, ऊपर लगावे पाणी तेरे अंदर की बात मैंने जानी. मग राजाला त्या वाक्याचं नवल वाटतं आणि तो ते गुणगुणत गुणगुणत राजा आपल्या महालात निघून जातो. रात्री झोपताना सुद्धा त्याला तेच एक नवीन वाटल्यामुळे तो तेच म्हणत राहतो सारखा. सकाळी उठल्यानंतर काय होतं, राजाला दाढी करायची असते बघा. मग दाढी करण्यासाठी काय करतो, तो नाव्याला बोलवतो आणि बसतो. मग नाव्याकडे काय असतो, वस्तारा, त्याचा तो निशाणा, वाटी, त्याचं ते साहित्य असतं. मग राजा बसलेला असताना तो पण काय करतो, वस्ताऱ्याला धार लावतो. धार लावताना मग थोडंसं पाणी घेतो, त्या निशाण्यावर टाकतो, पुन्हा घासतो. मग राजाला पुन्हा ते वाक्य आठवतं, ते घिस घिस घिसावे, घिस घिस घिसावे, ऊपर लगावे पाणी आणि तेरे अंदर की बात मैंने जानी. हे जे वाक्य ते राजा बोलून जातो सहज. पण मग काय होतं, तिथे एक वेगळी घटना घडलेली असते. तर मग ती घटना पुढे सांगतात की तो जो नाभी आहे तो घाबरतो खूप हे वाक्य बोलल्यानंतर. आणि तो म्हणतो यामध्ये माझं काहीच नाही म्हणे, मला प्रधानानं 5000 मोहरा दिली आहे. मग राजाच्या काही लक्षात येत नाही, पण राजा काय करतो, प्रधानाला बोलवतो आणि प्रधानासमोर याला घेतो आणि म्हणतो हे नेमकं काय आहे, घिस घिस घिसावे, घिस घिस घिसावे, ऊपर लगावे पाणी, या वाक्याचा अर्थ काय आहे नेमका. तर मग असं म्हणल्यानंतर त्याला सुद्धा, त्या प्रधानाला सुद्धा काय थरथर तो कापतो आणि यामध्ये माझं काहीच नाही म्हणे, याच्या पाठीमागं सगळं राणीचा हात आहे. आणि मग राणीला बोलवल्यानंतर राणी काय म्हणते की माझं तुमच्यावर प्रेमच नव्हतं म्हणे, परंतु तुमच्याकडे असणारी जी धनसंपत्ती आहे तर माझं प्रेम या प्रधानावर होतं. आणि मग या प्रधानावर असल्यामुळे आम्ही दोघांनी मिळून एक ठरवलं होतं आणि ठरवून त्या नाव्याला 5000 मोहरा देऊन वस्ताऱ्याला काय करायचं, तर धार लावायची आणि दाढी करताना तुमचा खून करायचा, असं काय आमचा प्लॅन झालता म्हणे. मग राजाला काय या सगळ्या राज्याविषयी काय होतो, तर जो मोह असतो त्याचा राज्याविषयी तो मोह नाहीसा होतो. संतांच्या त्या वाक्यामुळे त्याला काय या सगळी जी घटना आहे त्याचा जो मृत्यू होणार होता तो सुद्धा टळला. आणि मग राजाला
या संसाराचा त्याला काय आला, तो वीट आला आणि तो राजा काय वनामध्ये निघून गेला. परंतु सांगण्याचा अर्थ काय आहे की संत महात्म्यांच्या सहज वाक्याने सुद्धा काय होतं तर आपलं हित होतं. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. संत महात्मे काय करतात तर सहज बोलून सुद्धा शिकवतात आणि सायास करून सुद्धा शिकवतात. असं संत महात्मे सांभाळ करतात, शिकवतात. आणि मग सांभाळ सुद्धा कसा करतात तर तेच तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका मने वस धेनु वेचे चिठी, तुका मने वस धेनु वेचे चिठी, तुका मने वस धेनु वेचे चिठी, तुका मने वस धेनु वेचे चिठी. तैसे मदयती सांभाळिती, तैसे मदयती सांभाळिती, काय जावे तासी भावे उतराई, काय जावे तासी भावे उतराई. जावे आई धनी धनी सा 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 ग म ग म ग म द द म द द द धनी नि नि धनी नि नि म धनी नि धनी धनी द द नि द द द धनी द द नि द द सा नि द म सा नि द म सा नि द म ग म ग ग म धनी सा 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 ग म धनी सा. ठेवी तो हा पायी जीव थोडा, ठेवी तो हा पायी जीव थोडा, काय जावे तासी भावे उतराई, काय जावे तासी भावे उतराई. तैसे मज येते सांभाळीत. ज्याप्रमाणे गाईचा आपल्या वासरामध्ये जीव असतो की ती चराला जरी गेली तरी पण वासरू जर ओरडलं तर ती तिथून पळत घरी येते. बघा गोठ्यामध्ये येते. वासरू कवून ओरडलं की एवढं काय आहे त्या वात्सल्य त्या गाईला त्या वासराविषयी आहे. त्याप्रमाणे संतांचं सुद्धा या जगतावर साधकाविषयी काय आहे तर त्या गायीसारखं प्रेम सुद्धा प्रेम संतांचं काय या समाजावर आहे, साधकाविषयी आहे. आणि मग त्या गाय जशी त्या वासराचा सांभाळ करते तसंच संत महात्मे सुद्धा काय करतात तर त्या साधकाचा सांभाळ करतात. या अभंगामध्ये 3 पद आलेली आहे बघा की पहिला आलेला आहे जागविती, दुसरेला आहे काय दुसरा आलेला आहे शिकविती आणि तिसरा आलेला आहे की सांभाळिती. म्हणजे पहिलं जागे करतात, नंतर शिकवतात आणि नंतर काय करतात सांभाळतात. सांभाळतात काहून हो तर जागे करून जे शिकवतात, शिकवताना काय करतात तर ज्ञान आपल्याला देतात. पण ज्ञान ग्रहण केल्यानंतर तो साधकामध्ये अहंकार उत्पन्न होऊ नये तर अशा स्थितीमध्ये त्याचा काय करतात तर सांभाळ करतात. असा सुंदर आणि साधा सोपा हा या अभंगाचा अर्थ झालेला आहे. तर झालेली सेवा येथेच ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम द्यायचा. विठोबार कुमाई, 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 जोग महाराज की विठोबार कुमाई. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती, तैसे मज येते सांभाळीत. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करायची आहे. आणि या सेवेसाठी जमलेले सर्व गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य सर्वांना एकदा धन्यवाद देतो. सर्व संस्थेतील विद्यार्थी मंडळ यांना सुद्धा धन्यवाद देतो. तुम्ही सर्व सज्जन मंडळी येथे बसून कीर्तन श्रवण करण्याचं कार्य केलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि तसेच इथं कीर्तन करण्याची संधी दादांनी मला दिली
दादांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो, कारण की येथे उभा राहण्याचं मी इथे जे उभा आहे ते दादांमुळे ताईंमुळे आहे. कारण की ज्यावेळेस आम्ही संस्थेमध्ये आलो त्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये संप्रदायाविषयी आवड निर्माण करण्याचं कार्य, आम्हाला शिकवण्याचं कार्य, त्यावेळेस मी संस्थेमध्ये असताना 5वी 6वी ला असेल त्यावेळेस सुद्धा मी एक कीर्तन केलं होतं. म्हणजे दादांनी त्यावेळेस पासून आम्हाला कीर्तनाची आवड, मृदंगाची आवड, गायनाची आवड आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण केली. आणि त्यामुळं आज आम्ही काय आहे समाजामध्ये कुठेतरी मृदंगाची सेवा म्हणा किंवा गायनाची सेवा म्हणा करतोय. म्हणजे दादांचे आमच्यावर असणारे उपकार हे मी सुद्धा काय करू शकतो तर व्यक्त करू शकत नाही. दादांचे आमच्या जीवनावर असणारे फार मोठे उपकार आहेत. तर दादांना सुद्धा धन्यवाद देतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम. खूप गोड असं चिंतन आमच्या कृष्णा महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांची सुद्धा संस्था आहे धन्य इंद्रायणी वारकरी शिक्षण संस्था, त्याचे ते अध्यक्ष आहेत. आपल्याकडं 35 मुलं आहेत, त्यांच्याकडे 45 मुलं आहेत, आहे की नाही? तर आपल्यापेक्षा म्हणजे गुरुसे चेला सवाई. आणि खूप छान प्रकारे गायन सुद्धा करतात आणि मृदंग सुद्धा खूप छान वाजवतात. त्याच्यानंतर कीर्तन तर करतातच. तर असे असणारे आमचे कृष्णा महाराज, आता काय सांगू, आता विद्यार्थ्यांचे उपकार असं म्हणावं. कारण लहान असताना कधी मार पण खायचे, कधी बोलणे खायचे, तरी सुद्धा म्हणजे राहिले. आणि आताही थोडीशी जाण काय ठेवतात, तर हे त्यांचे मोठेपणा आहे. ते काय एकदा शिकून गेले तर हे नसतं. तर आजपासून दररोज आपल्या विद्यार्थ्यांचीच आता कीर्तन आहेत आणि त्यांचे धन्यवाद. कारण आपल्यापेक्षा ते राहिले नाही का, म्हणून त्यांची प्रगती झाली, सगळ्या गोष्टी आहेत. तर असो, मी बाबाकडे 1 महिना शिबिरात होतो, म्हणजे बद्रीनाथ महाराज भोगी. खूप छान चाली, वारकरी चाली म्हणतात बाबा. तर या ठिकाणी महाराजांचा छोटासा सत्कार होतो, तर त्याचा त्यांनी स्वीकार केला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज. याच्यानंतर खूप छान असं गायनाची साथ ज्यांनी केली असे गायनाचार्य बद्रीनाथ महाराज थोरात. हे पण बद्रीनाथ महाराज नाही, त्यांचा एक छोटासा सत्कार या ठिकाणी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. याच्यानंतर मृदंगाचार्य चक्रधर महाराज गलधर यांचाही छोटासा सत्कार या ठिकाणी होतो, त्याचा त्यांनी स्वीकार केला. पुंडलिक वरदारी विठ्ठल. त्याच्यानंतर मृदंगाचार्य अंकुश महाराज मोहिते यांचाही छोटासा सत्कार या ठिकाणी होतो, त्याचा त्यांनी स्वीकार केला. पुंडलिक वरदारी विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की जय. महाराज आजचे सकाळचे नाश्त्याचे अन्नदाते विशाल सतीशराव देशमुख यांच्याकडून पावभाजी होती आणि गुलाबजाम हे बामखेड भजनी मंडळ यांच्याकडून होतं गुलाबजामचं. त्याच्यानंतर दुपारची पंगत बळीराम रावसाहेब देशमुख, तुकाराम दामोदर देशमुख आणि संदीप भास्करराव शिंदे यांच्याकडून होती श्रीखंडाची. त्याच्यानंतर संध्याकाळची जी पंगत आहे ती सुभाष हिम्मतराव देशमुख अंधेरा यांची आहे, तरी त्यांचे सुद्धा खूप खूप आभार, धन्यवाद. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.